नमस्कार. बेस्टसेलर पुस्तकांच्या त्या चकचकीत दुनियेच्या पलीकडे ना, काही पुस्तकं अगदी शांतपणे आपल्यासारख्या वाचकांची वाट पाहत असतात. आज आपण अशाच काही दुर्लक्षित पण खरं सांगायचं तर तितक्याच विलक्षण पुस्तकांचा खजिन्याचा शोध घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया हा एक अनोखा प्रवास. कधी असं झालंय का की पुस्तकांच्या दुकानात किंवा ऑनलाईन साईटवर गेल्यावर तेच ते चेहरे तीच ती नावं समोर येतात. बेस्टसेलरची यादी बघितली की असं वाटतं जसं काही आपण एका वर्तुळात फिरतोय. आणि यामुळेच ना कधीकधी वाचनातला तो खरा आनंदच हरवल्यासारखा वाटू लागतो. पण खरं तर या गर्दीच्या पलीकडे एक अद्भुत जग आहे जे फक्त शोधण्याची गरज आहे. आणि हे वाक्य बघा, अगदी नेमकं आहे की साहित्याच्या या विस्तारणाऱ्या जगात ब्लॉकबस्टरच्या गर्दीत हरवून जाणं खूप सोपं आहे, पण खरे हिरे अनेकदा शांतपणे चमकत असतात. आणि हे खरंय, प्रसिद्धीच्या झगमगाटात नसले तरी काही हिरे आपली चमक शांतपणे जपत असतात. आज आपण अशाच पुस्तकरूपी हिऱ्यांचा शोध घेणार आहोत, ज्यांचं साहित्यिक मूल्य कोणत्याही बेस्टसेलरपेक्षा कमी नाही हे नक्की. तर मग प्रश्न येतो की हे लपलेले हिरे आपण शोधणार कसे? तर यासाठी आम्ही एक सोप्पा निकष ठेवला आहे. असं पुस्तक ज्याचं समीक्षकाने भरभरून कौतुक केलंय, वाचकानेही दाद दिलीये, पण गुडरीड्स सारख्या मोठ्या वेबसाईटवर ज्याला 500 पेक्षा कमी रेटिंग्ज आहेत. आमच्या मते हीच खरी कसोटी आहे एका दुर्लक्षित पण तितक्याच उत्कृष्ट पुस्तकाची. चला तर मग आता तो नेहमीचा रस्ता सोडून एका नव्या अनपेक्षित वळणावर जाऊया. हा प्रवास आपल्याला वेगवेगळ्या कथांमध्ये, पात्रांमध्ये आणि भावनांच्या एका वेगळ्याच जगात घेऊन जाईल. बरं, सुरुवात करूया अशा कथांनी ज्या वाचकाला शेवटच्या पानापर्यंत अक्षरशः खिळवून ठेवतात. ज्यांना उत्कंठा आणि रहस्य आवडतं त्यांच्यासाठी हा विभाग खास आहे. आपण अशा 2 जबरदस्त पुस्तकांबद्दल बोलणार आहोत. इथे बघा, रहस्य आणि तणावाचे 2 पूर्णपणे भिन्न अवतार आहेत. म्हणजे एका बाजूला आहे ग्वाटेमालन रेप्सडी, जे आपल्याला काहीशा विचित्र पात्रांच्या जगात घेऊन जातं, जिथे काळा विनोद आणि तणाव एकत्र येतात. आणि दुसऱ्या बाजूला आहे मॅडम क्वीन. ही तर 1930च्या दशकातील हार्लेममधल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. एकदम ॲक्शननी भरलेली गुन्हेगारी कथा. एक काल्पनिक तर दुसरी खरी, पण दोन्हीही तितक्याच रोमहर्षक आहेत यात शंका नाही. चला आता जरा वास्तवाच्या सीमा ओलांडून अशा जगात जाऊया जिथे काहीही शक्य आहे. हो, आता वेळ आहे फॅन्टेसीची. ही पुस्तकं आपल्याला जादू, पौराणिक कथा आणि धाडसाने भरलेल्या एका अद्भुत प्रवासावर घेऊन जाणार आहेत. यातलं पहिलं पुस्तक आहे ब्लॅक सॉल्ट क्वीन. ही फिलिपिनो संस्कृतीवर आधारित एक महागाथा आहे, जिथे राजकारण आहे, कटकारस्थानं आहेत आणि त्यामध्ये फुलणारे एक निषिद्ध प्रेम आहे. आणि दुसरं द घोस्ट्स ऑफ ग्वेंडोलिन मॉन्टेगोमेरी. ही न्यूयॉर्कच्या पार्श्वभूमीवर घडणारी एक आधुनिक भूताटकीची कथा आहे, जिथे भूतकाळातली रहस्य अनपेक्षित वळण घेत थेट वर्तमानात परत येतात. एकदम वेगळा अनुभव आहे हा. ठीक आहे, आता बोलूया त्या कथांबद्दल ज्या थेट हृदयाला हात घालतात. प्रेम आणि नातेसंबंधांची गुंतागुंत, त्याचा शोध घेणाऱ्या या 2 कथा रोमॅन्सच्या संकल्पनेला एका नव्या उंचीवर घेऊन जातात हे नक्की. आणि इथेही प्रेमाचे 2 अगदी वेगवेगळे रंग बघायला मिळतात. एका बाजूला आहे समथिंग चिकी, एका रॉक म्युझिकलच्या बॅकस्टेजवर फुलणारी हलकी-फुलकी फ्रेंड्स टू लव्हर्स कथा, एकदम शोमॅन्स एनर्जी ज्याला म्हणतात तशी. तर दुसरीकडे आहेत प्ले यू फॉर इट. ही व्यावसायिक बास्केटबॉलच्या तणावपूर्ण जगातली गोष्ट आहे, जिथे एका कोच आणि पत्रकाराच्या गंभीर नात्याची कसोटी लागते. म्हणजे बघा, एकीकडे मौजमजा तर दुसरीकडे करिअर आणि भावनांचा संघर्ष. आणि आता आपल्या शेवटच्या विभागात आपण अशा काही पुस्तकांवर नजर टाकूया जी केवळ मनोरंजन करत नाहीत, तर आपल्याला अंतर्मुख करतात. ह्या कथा आपल्याला जगाकडे एका नव्या नजरेने पाहायला शिकवतात. इथे आपल्याला 4 वेगवेगळ्या प्रकारचे विचारप्रवर्तक अनुभव मिळतात. पहिलं, द व्हाईट हॉट. ही पत्रांच्या स्वरूपात लिहिलेली एक छोटी पण इतकी प्रभावी कादंबरी आहे की ती कौटुंबिक रहस्यांचा अक्षरशः भावनिक स्फोट घडवते. मग आहे बिकमिंग घोस्ट, जे इतिहासाकडे एका काव्यात्मक दृष्टीने बघतं आणि भूतकाळाचा एक नवाच अर्थ शोधायला लावतं. तिसरं तर खूपच इंटरेस्टिंग आहे, फॉरेन फ्रूट. संत्र्यासारख्या सामान्य फळाचा किती असामान्य प्रवास असू शकतो हे यातून कळतं. आणि चौथं, ट्री नोट्स. हे पुस्तक आपल्याला झाडांच्या शांत पण महत्त्वपूर्ण अस्तित्वाची जाणीव करून देतं आणि निसर्गाशी आपलं नातं नव्याने जोडतं.
तर ही होती काही दुर्लक्षित पुस्तकं. पाहिलंत, प्रत्येक पुस्तक म्हणजे एक वेगळं जग आहे. आणि ही यादी ही तर फक्त एक सुरुवात आहे. आपला पुढचा लपलेला हिरा शोधण्यासाठीची एक छोटीशी पायवाट. पण एक मिनिट, हा सगळा खटाटोप करायचा तरी का? बेस्ट सेलरचा तो सोपा सरळ मार्ग सोडून ही अशी अनोळखी वाट का निवडायची? कारण याचं जे बक्षीस आहे ना, ते अनमोल आहे. यात आपल्याला मिळतो एक अनपेक्षित, एकदम फ्रेश अनुभव. कधीकधी अशी कथा सापडते की वाटतं जणू ती आपल्यासाठीच लिहिली गेलीय. एक असा विचार मिळतो जो कायमचा आपल्यासोबत राहतो. आणि मला वाटतं हीच हीच वाचनाची खरी जादू आहे. तर मग पुढचा असा कोणता लपलेला हिरा शोधला जाणार आहे? तो कदाचित या यादीतला असेल किंवा याच्या पूर्णपणे बाहेरचा. महत्वाचा आहे तो शोध. कारण आपला पुढचा अविस्मरणीय वाचनाचा अनुभव तो कुठेतरी आपली वाट पाहतोय. फक्त शोध सुरू ठेवायला हवा.